पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रीय मराठी महामोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद रेखी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। मी आनंद रेखी, राष्ट्रीय मराठी मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष। आज पुणे शहरामध्ये स्वारगेट बस स्थानकात जो बलात्काराचा प्रकार घडला त्याचा मी निषेध करतो। मी वारंवार सगळ्यांना आवाहन करत होतो की असे अपराध वारंवार घडत आहेत, त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे। एका जरी नराधमाला रस्त्यावर येऊन सगळ्यांनी तोडून मारलं आणि त्याला त्याचं जे गुप्तांग आहे ते जर तोडलं तरच अशा घटनांना आळा बसेल आणि याच्यावर सरकारने कठोर काहीतरी कायदे करावेत। आमच्या देशातल्या माता भगिनी यांच्यावर वारंवार अत्याचार होत आहेत। नुसतं पुण्यात नाही, महाराष्ट्र नाही तर सर्व राज्यांमध्ये अशा अत्याचार होत आहेत आणि याच्यावर आळा घालण्यासाठी काहीतरी कठोर पावलं उचलली पाहिजेत। राष्ट्रीय मराठी मोर्चातर्फे मी आमच्या सर्व राज्यातल्या प्रतिनिधींना आवाहन करतो की सर्वांनी रस्त्यावर येऊन या घटनेचा निषेध करावा। धन्यवाद।